तीन संख्या 5:6:7 चा गुणोत्तरात आहे. जर या संख्यांचा गुणाकार 5670 आहे, तर त्यांच्यापैकी मोठी संख्या कोणती? मित्रांनो लक्षात ठेवा, या ठिकाणी मी या तीन संख्यांचा एकमेकांसोबत गुणाकार करून जर कधी या ठिकाणी 5670 ला जर भाग देतो तर मला घन संख्या भेटणार. का? की तीन संख्यांचा गुणाकार करून या ठिकाणी भाग देतो. मी जर दोन संख्यांचा गुणाकार करून भाग देणार तर मला वर्ग संख्या भेटणार. आता मित्रांनो 6 × 7 यांचा गुणाकार जर मी केलो तर या ठिकाणी काय वर्ग संख्या भेटणार नाही. मित्रांनो ते तशा पद्धतीने फ्रेम असतात की तयार असतात केलेल्या संख्या. किंवा मित्रांनो मी आणखी दुसऱ्या पद्धतीने सॉल्व्ह करतो. पहिल्यांदा हे बघा 5 × 6 30, 3 7 21 म्हणजे किती मित्रांनो 270 या ठिकाणी असेल. घन संख्याच भेटते मित्रांनो. एक शून्य कट एकने भाग द्या मित्रांनो या ठिकाणी 7, तर एकक स्थानी 7 येणार. एकक स्थानी 7 असणारी घन संख्या कोणती मित्रांनो 3 आहे. मग मोठी संख्या बघा मित्रांनो 7 × 21 मित्रांनो विकल्पामध्ये एकक स्थानी 1 पाहिजे. कुठे? तर पर्याय नंबर 3 मध्ये आहे. ही एक पद्धत आहे मित्रांनो. ही शॉर्टकट पद्धत आहे मित्रांनो. फक्त विकल्प बघून या ठिकाणी उत्तर आपण काढू शकतो. किंवा दुसरी पद्धत आहे मित्रांनो, ते नंबर आहे या ठिकाणी 5 येन 6 येन आणि 7 येन अनुपात मध्ये येतं एन लावतात. गुणाकार करा मित्रांनो. या ठिकाणी टोटल गुणाकार होईल 210 गुणिला एन क्यूब बरोबर किती 5670. तर 210 इकडे येणार मित्रांनो. या ठिकाणी 210 ने इथं भाग दिल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो 27 येणार. तर एन क्यूब बरोबर किती मित्रांनो 27. तर एन बरोबर किती मित्रांनो या ठिकाणी 3. मग 7 त्रिक किती 21. या पद्धतीने ही संक्षिप्त पद्धत आहे मित्रांनो. इतकं सर्व करण्याची गरज नसते. ओके. त्यानंतर पुढे जाऊयात. अरे